थेट सर्वच ओबीसी नेत्यांना इशारा दिलाय। उद्या रद्द झालेल्या ओबीसींच्या मेळाव्याला जे नेते जातील त्यांच्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पाडणार असा इशारा जरांगे यांनी दिलाय। ओबीसींच्या मेळाव्यामध्ये सर्व अजित पवारांचे नेते आहेत आणि हा मेळावा अजित पवार पुरस्कृत असल्याचा निशाणा देखील मनोज जरांगे यांनी लगावलाय। मला मिळाली की मेळावा बीडला होतोय, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही। परंतु मराठ्यांचं बारीक लक्ष आहे त्यावरती, त्याचं कारण पण सांगतो। कारण ते येवल्याचा अलीबाबा म्हणला त्या दिवशी की मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा, असं एक तो त्या दिवशी म्हणलाय। तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे की कुठं मेळावा आहे त्यांचा बीडला का कुठं, त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे। ओबीसीच्या मेळाव्यामध्ये ओबीसीचे कोण कोण नेते जाते त्याच्यावर बारीक लक्ष आहे, आमचं बारीक लक्ष आहे आणि कधीच मराठी विसरणार नाहीत। कारण आमचं GR मराठवाड्यासाठी काढलाय, आरक्षणासाठी, लेकराबाळासाठी आम्ही लढतो गरिबांच्या, आणि त्यो मेळावे घेतो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून, मग आम्ही लक्ष ठेवणारच ना। कोण ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या कार्यक्रमाला जातो आणि जो ओबीसीचा नेता त्या कार्यक्रमाला जाईल त्याचे शीट मराठ्यांचे लोक पाडणार। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे। अहिल्यानगर जवळ असलेल्या आरणगाव बाह्यवळण रस्त्यावरती हाके यांच्या गाडीवरती काही अज्ञात तरुणांनी हा हल्ला केलाय। नाश्ता करून पुढच्या दिशेने जात असताना अज्ञात तरुणांनी काठ्यांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केला। आज पाथर्डी तालुक्यामधल्या दैत्यनांदूर इथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके जात होते। आमच्या पुढे सुद्धा शेतकऱ्याची अडीअडचणी महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामुळं महाराष्ट्रातले, मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना सांगितलंय आम्ही, आणि मराठा सेवकांना विनंती पण आहे सगळ्या की जिथं जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं तिथं त्यांच्या मदतीला जा। कोणाला पांघराच्या हातरात नसेल ते द्या, कोणाला कपडे नसतील तर द्या, कोणाला तेल मीठ या गोष्टी खाण्याच्या ते धान्य ते द्या। आपण ही छोटी छोटी कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू। त्याच्यामुळे यांच्याकडे आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे। हे रशिदीसाठी गाड्या फोडून घेते आणि हल्ले करून घेते आणि दुसऱ्याचे नाव घेते, पण आम्हाला त्याच्यात वेळ नाही। इथं संकट शेतकऱ्यावर आणि त्या कामात आहे सध्या। तर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलेला होता आणि या हल्ला करणाऱ्या 3 जणांना नगर तालुका पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय। नगर दौंड महामार्गावरती लक्ष्मण हाके हे नाश्त्यासाठी थांबले असता त्यांच्या गाडीवरती अज्ञात लोकांनी हल्ला केला होता। नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ही माहिती दिली आहे।